आता काही तुमच्यासोबत धमाल प्रश्न घ्यायचे रॅपिड फायर आणि मी काही प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला पट्टापट आणि थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. बरं, कधी कोणाचा लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलात तुम्ही? नाही नाही कधीच नाही. नाही नाही कधीच नाही. नाही. कशाला तसं असतं ना, एक ग्रीन फ्लॅग रेड फ्लॅग आपण एक सांगतो ना, असं पण नाही केलं कधी. सी आय थिंक रेड फ्लॅग सगळे असतात. फक्त त्या व्यक्तीसाठी आपण तेवढं ग्रीन होतो, पण रेड फ्लॅग सगळे असतात. सगळ्यांमध्ये काहीतरी टॉक्सिसिटी असते. प्रेमामध्ये सगळं बरं दिसतं. हो. सगळं छान दिसतं प्रेमामध्ये. आपण आंधळे होतो. प्रेमातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा अरे या व्यक्तीवर प्रेम करतो आपण. तर कोणाच्या लग्नामध्ये विना आमंत्रण गेलात? मी नाही नाही गेलेस. आमंत्रण असल्यावर पण नाही जात मी. ते मग ते शिव्या देण्यासाठी फोन येत आहेत मला. खरंच आत्ता लग्न होतं माझ्या मित्राचं, जवळच्या मित्राचं लग्न होतं आणि मी नाही पोहोचू शकलो. गोव्याला नाही, कोल्हापूरला होतं. आणि निशांत सर पण आमचे डिरेक्टर, ते पण त्या मित्राचे म्हणजे मित्र आहेत, त्यांची पण मैत्री. सो आम्ही जाणार होतो पण नाही जाऊ शकलो. बट मला आवडेल असं विदाउट असं इन्व्हिटेशन. मध्ये हा स्निक पीक. कोणाच्या लग्नामध्ये दोनदा जेवल्यात? हो, प्रत्येकाच्या लग्नात ऑब्विसली. दोनदा जेवलो नाही पण कोल्ड ड्रिंक्स खूप प्यायलोय मी. आईस्क्रीम, त्या- हा. डेझर्ट. आता नाही पण आधी. आधी ते दोन दोन पंक्तीला बसतात, पोटभर जेवतात, परत नेक्स्ट पंक्तीत जाऊन पण आता असं प्रॉब्लेम होतं ना की आता मालिका बघतात, त्यामुळे ओळखत असं असं असतील गेलो आता. ना की खूप नाव ठेवते, ती बघ दुसऱ्यांदा जेवते. आणि ते आंटीज असतात ना, ते नजरच ठेवून असतात आपल्यावर. मला तर जातच नाही जेवण, म्हणजे मी दुसरीकडे बाहेर कुठे गेलो नाही जात. माहित नाही ते. हा. हा, असं वाटतं ना की एकटा मी कुठेतरी जातो बाहेर, वडापाव खातो हवं तर. हा, पण इथे मला नाही पदार्थ जेवण. बघूनच पोट भरतं. नाही, आणि ते लोक पण ओळखतात आणि ते हो, सगळं, हो, सो ते हो. जेवण नाही जात. Weird atmosphere. कधी कोणाला पळून जायला मदत केली? पळून जाऊन लग्न करतात ना, असं कधी केली मदत कोणाला? नाही पण आवडेल तुला करायला? डिपेंड्स. म्हणजे मी माझं असं आहे की मम्मी पप्पांना सांगा आणि मग करा, पण डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. मी केली आहे मदत. मला ऐकायचं. नाही, 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 एक टिप काय दिलेलीस ते तरी सांग, एखादी टिप काय दिली? नाही, टीप नाही, तो डेंजरस होता. म्हणजे ते जसं सैराट फिल्म आहे ना, तशा पद्धतीच असते. हो, सांग ना. तशा पद्धतीत. नाही, मी सांगू नाही शकत, पण ते तसंच होतं. आणि ते 2 दिवस म्हणजे डेंजर. आम्हाला भीती वाटली होती, आम्ही घाबरत नव्हतो पण आम्हाला भीती वाटली होती की काही नको व्हायला त्यांच्यासोबत. पण नाही, आता सुरळीत आहे. मला वाटतं 3-4 वर्ष झाली सुरळीत आहे, सुखात राहतात, आनंदात आहे. आणि एक्सेप्ट केलंय त्यांना घरच्यांनी. गुड. असं असलं असलं पाहिजे. कधी मेजर एकदम हार्टब्रेक झालाय? मला का प्रश्न विचारते? दोघांना आहे, हसली ती दोघांना. तू सांग. नाही हसली ती म्हणजे नाही एवढी हसली ती. नाही सांगेन मी, नाही सांगणार, तू सांग. काय? मी सांगेन नंतर, तू सांग. अच्छा, ती आता मला बघते मी सांगतोय की नाही. जर सांगितलं तर मी पण सांगेन. खरंच सांगायचंय पण. हा, हार्ट ब्रेक हा प्रत्येकाचाच झालेला असतो. तो हा झालाय. किती वर्षाचा होता जाणी तू तेव्हा? 18. लहान होता. खूप लहान होतो. हे सगळं बोलेल 2000. मम्मी मला मारेल. हा. मला का माहित नव्हतं हे. माझं अख्ख्या जगाला माहिती होतं. अख्ख्या जगाला, टीचर्सना पण माहिती होतं. टीचर्स मला सपोर्ट करायचे. पण मला आता हसू येतं म्हणजे. हा, मला हसू येतं म्हणजे टीचर सिरियसली मला येऊन रिलेशनशिप बाबतीत सांगतेय. अरे हो ना, काय वेडे पण होता तो. माझं झालंय when I was 17.5 years old. ऑलमोस्ट 17-18 मध्ये. बस, अजून काय और क्या जानना है. बरं, शेवटचा प्रश्न. इंडस्ट्री मधला तुमचा असा कोणता मित्र किंवा अशी कोणती मैत्रीण आहे की ज्यांच्या लग्नासाठी तुम्ही खूप जास्त उत्सुक आहात, की त्यांच्या लग्नात खूप मजा करायची, वरातीत नाचायचंय, हळदीला नाचायचंय, असे खूप एक्साइटमेंट आहे, खूप प्लॅन्स करून ठेवलेत? मी तर प्रत्येकाच्या लग्नात खूप एक्साइटेड असते आणि अशी ओव्हर ड्रेस्ड असते. बट मी लास्ट सिरियल करत होते, तिथे माझी एक बेस्ट फ्रेंड झालेली. शी इज लाईक माय सोल सिस्टर. जिचं नाव आहे पूजा मोहिली. तर तिचं आय थिंक ती पुढच्या वर्षीच लग्न करणार आहे आणि तिच्या लग्नासाठी मी खूप एक्साइटेड आहे. मी खूप एक्साइटेड आहे, खूप नाचणार आहे. असं काही नाही, मित्र खूप आहेत आणि सगळ्यांची आता वय झालेली आहेत, हो. सगळ्यांची लग्नाची वय झालेली आहेत. सो ऑफकोर्स हा असे आहेत, म्हणजे आता अशोक फळदेसाई, मणिराज पवार,
आता हा व्हिडिओ बघितला त्यांना असं होईल की आम्हाला लग्न लावायला लागलं, आणि खरंच त्यांचं वय आता झालं, लग्न करावं त्यांनी आता. सो हो, मी नाचेन लग्नात, लग्न झालं. घरून साधारण संगीत कसं असतं रे? प्रेशर आहे का असं तुला? म्हणजे असं एक प्रश्न असतो, कारण सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये एक वय झालं ना की सतत एक मागे लागतात किंवा प्रश्न असतो. तर कलाकारांच्या आयुष्यामध्ये पण हा प्रश्न येतो का? हो, ऑफकोर्स येतो, कारण मी जरी कलाकार असलो, माझं डोकं जरी वेगळ्या पद्धतीने चालत असलं, तरी माझ्या आई वडिलांचं, माझ्या फॅमिलीचं ते नॉर्मलच आहेत सगळे. मागे लागायला हा. लागले तुझ्या पण. हो, लागायला लागले ते आता. आणि त्यांच्यासाठी ह्या वयात बाबांना, म्हणजे मी झालो होतो आणि माझं वय काय तर मी पहिलीत किंवा दुसरीत असेल ह्या वयात. हो. सो त्यांच्यासाठी आता ते आहे की लग्न करावं. कशी मुलगी हवी तुला? असं जरा काय आज ठरवलं, सांगूनच टाक. असं काही ठरवलेलं नाहीये. एकच अपेक्षा आहे की कुठलीही सिच्युएशन आयुष्यात जरी आली तरी त्या सिच्युएशनला समजून घेऊन रिॲक्ट होणार आहे. बस बस, बाकी काय. बाकी आपण सगळे सुंदर असतो, मस्त असतो आपण सगळे. वाव. इथे रॅपिड फायर संपलाय, पण आपल्या गप्पा चालू राहणार आहेत. आता हा विषय निघाल्याचं तर मला आवडेल विचारायला, जर का एकमेकांच्या भावी पार्टनरला एक कुचका सल्ला द्यायचा असेल तर काय द्याल तुम्ही? कुचका सल्ला ह्याच्या partner- प्रेमाचा कुचका सल्ला. अरे मला नाही बोल ना तू. नाही, मला नाही कळलं. मला नाही म्हणजे एखादी तुमची एखादी अशी सवय असेल ज्यावरून तुम्ही एकमेकांना चिडवत असाल सेटवरती, तर एक तो आपण सल्ला म्हणतो ना की फॉर एक्झाम्पल ही सपोज खूप पानसट जोक मारत असेल, तू सांगशील "अच्छा, हिच्या पानसट जोक्स पासून सावध राहा" किंवा अशा प्रकारचे. एकमेकांबद्दल सांगायचं. हा, मी एकमेकांबद्दल चांगलं सांगायचं. बोलेन की मी ह्याच्या पार्टनरला बोलेन ऑलवेज बी अ गुड लिसनर, कारण ह्याच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि हा खूप खूप छान गोष्टी शिकवतो आणि ह्याचे खूप थॉट्स खूप चांगले आहेत. सो आय वुड से की तिला बी अ याचा गुड त्रास लिसनर. होईल. हा खूप शिकवतो. गप्प बस आता, असं बोललं. गप्प बस, शिकवू नको बस. मी काय आपलं शिकवायचं होतं ना असं. मला एकदा वाटतं की मी जेव्हा बोलतो ना, असं वाटतं की बस यार, किती बोलतोय यार. हा प्रत्येक विचारतो 10 वेळा. गोष्टीबद्दल. जेन्युइनली बोलतो ना हा एकदम. हा, आणि है ना? 10 वेळा विचारतो की मी खूप बोलतोय का? नाही तू बोल ठीक आहे. हा, प्रत्येक गोष्टीबद्दल मत असलंच पाहिजे असं काही नाही ना. प्रत्येकाचं वेगळं मत आहे, ठीक आहे. करेक्ट. तुला सांगायचंय आता हिच्या पार्टनरला तिच्या भावी पार्टनरला तुला एक सल्ला द्यायचा असेल तर हा. काय देशील? तर मी जसं Funny सल्ला. तिने चांगलं सांगितलं तसं मी पण सांगेन. तुम्ही मजाच घालवून टाकली यार माझ्या प्रश्नाची. मी चांगलं सांगेन की त्याने पण खूप गुड लिस्नर तो असला पाहिजे, कारण खूप छान पानसड विनोद ही करते. सो गुड लिस्नर राहा आणि पानसड विनोद ऐकत राहा. बुद्धीत खूप तुला मजा येईल. खूप मजा आली मला तुमच्याशी गप्पा मारून, आणि मी आता वाट बघते की मला पुन्हा कधी यायला मिळेल तुमच्या सेटवर, आणि मला खूप गप्पा मारायच्या आहेत. सो थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू गाईस. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.